महत्त्वाचा प्रश्न आहे. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांबाबतच नाही, भारतीय शेतकऱ्यांबाबत आता येताना माननीय अशोकजींबरोबर आमची चर्चा या संदर्भातच चालू होती. गोष्ट आहे त्याच्यासाठीच हा सर्व उपद्रव जो आपण करतो त्या जीवासाठी करतो. एक एक जीव महत्त्वाचा. त्या व्यक्तीला आत्महत्या का करावीशी वाटते त्याच्यावर आपण विचार करायचा. तो नुसता आर्थिक प्रश्न नाही, आर्थिक सामाजिक प्रश्न आहे. तो कर्जबाजारी आहे म्हणून तो आत्महत्येस प्रवृत्त होतो असं वाटतं आपणास. मी उद्योजक आहे. उद्योजकाचं घर, त्याची इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी घरावे आणि ही गोईंग ऑन प्रोसेस आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी टप्प्याटप्प्याने काम सुरू आहे. आपले काम बंद झालं किंवा नाही, कारण महाराष्ट्राला 98,306 कोटी रुपये केंद्र सरकारनं दिलेले आहेत आणि केंद्र सरकारचा फंड हा वेगळा असतो आणि महाराष्ट्राचा जो फंड आहे तो वेगळा. त्यामुळे निश्चितच गती मिळेल याच्यात कुठल्या प्रकारची शंका नाही. दुसरा विषय, आमचे बंधू किशोरसाठी कौशल्य आणि मानव विकास कार्यक्रमासाठी इंडेक्स जो आहे त्या अनुषंगाने सुद्धा महाराष्ट्राला 313 कोटी रुपयाचं बजेट ठेवलेलं आहे. बाबीची नोंद घेण्यात आलेली आहे आणि निश्चितच आपल्या माध्यमातून आपल्या सहकार्याच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प जो आहे देशाच्या हिताचा, महाराष्ट्राच्या हिताचा, आपल्या जिल्ह्याचा हिताचा जो आहे निश्चितच आपल्या लोकप्रिय